माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अभिषेक कळमळकर यांच्यावर अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चालक रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। 5 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आर्थिक कारण आणि कळमळकर यांनी केलेले रयत शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळे हे ठाऊक असल्याच्या कारणावरून ते कोणाला सांगू नये म्हणून रवींद्र शेळकेचं अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आहे। रवींद्र शेळके अभिषेक कळमळकर यांच्याकडे 10 वर्षांपासून चालक म्हणून कामाला होता। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच रामराव शेळके हे जे आहेत ते माजी महापौर यांच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करत होते, पण गेल्या 2 वर्षांपासून काही आर्थिक कारणामुळे त्यांनी हे काम सोडलं होतं। मात्र मागील काही काळामध्ये रयत शिक्षण संस्थेमधील जे घोटाळे आहेत तसेच काही आर्थिक कारण होतं। हा जो प्रकार हा तुम्हाला सांगितला तर यापुढेही असेच मारहाण करण्यात येईल असा दम देखील यावेळी शेळके यांना दिला होता। त्याचबरोबर याला त्यांच्या घरापासून उचलून नेऊन नगर शहरातील आणि काही तालुक्यांमध्ये डांबून ठेवून जबर मारहाण देखील करण्यात आली होती। या संदर्भात आता भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कळमळकरसह 6 ते 7 जणांविरुद्ध अपहरण करून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आता भिंगार पोलीस पुढील तपास करत आहेत। लागलीची निश्चित संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। नगरचे माजी आमदार दादाभाऊ दशरथ कळमकर यांच्याकडे ड्रायव्हर ही नोकरी करत होतो। गेली 10 वर्षे मी त्यांच्याकडे नोकरी केली, परंतु त्यांचे आणि त्यांचे पत्नी अभिषेक कळमकर या दोघांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काही घोटाळे केले होते आर्थिक, ते मला सर्वस्वी माहीत असल्यामुळे मी त्यांची नोकरी गेल्या 2 वर्षापासून सोडून दिली होती। नोकरी सोडून दिल्या असल्यामुळे ते मला विविध प्रकारांनी मला टॉर्चर करत होते आणि मला माहीत होतं की त्यांच्यापासून दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे। आत्ता गेल्या आठवड्यात गेल्या सोमवारी दुपारी मी माझी सासरवाडी वाकुडला जात असताना यांनी अभिषेक कळमकरच्या सांगण्यावरून माझं अपहरण करण्यात आलं। अपहरण करून ते मला चिखली या मच्छिंद्र झेंडेच्या गावी घेऊन गेले। तिथं स्वतः अभिषेक कळमकर आला, दांडा घेऊन आले, मला तिथं विविध प्रकारे हाणमार केली। आज मी इथं पोलीस स्टेशनला मी रितसर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। तरी पण मला न्याय हवा आणि त्यांच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला धोका आहे। आम्हाला कुटुंबाला जर काही झालं त्याला सर्वस्वी जबाबदार हे कळमकर कुटुंब राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।